श्री स्वामी समर्थ। आज पौष महिन्यातली नवमी आहे आणि आज सोमवार आहे, तरी शाकंभरी नवरात्र सुरू झालेली आहे। आणि आज आपण सोमवार म्हणजे महादेवाची सेवा करू शकतो, शंकराच्या पिंडीवरती आपण अभिषेक करू शकतो। तसेच रुद्रतीर्थामुळे आपले आजार दूर होतात, आपल्याला चांगलं आरोग्य लाभतं, व्यसनमुक्ती होते। तसेच ज्या मुलामुलींचे विवाह अडकलेत त्यांचे विवाह होतात, नोकरीच्या समस्या सुटतात, धनप्राप्ती होते। त्याच्यामुळे आज महादेवाच्या पिंडीवरती रुद्राभिषेक करा किंवा शिवमहिम्न स्तोत्र वाचा। सायंकाळी प्रदोषकाळी केलेली शिवांची पूजा ही विशेष शिवांना प्रिय आहे, तरी ह्या सायंकाळच्या पूजेमुळे आपल्याला विशेष लाभ होतो, आपले प्रश्न सुटतात, अडचणी सुटतात। तसेच आज शाकंभरी नवरात्र पण कालपासून सुरू झाली, तर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ वाचू शकता। दुर्गा सप्तशती पाठ आपण जर संकल्प करून 7 किंवा 14 ह्या आपण रेंजमध्ये केले तर आपले खूप काही प्रश्न सुटतात, अडचणी सुटतात। तसेच नोकरी ज्यांना नसेल त्यांना नोकरी मिळते, धनप्राप्ती होते, विवाहाचे प्रश्न सुटतात। तरी तुम्ही आवर्जून आज दुर्गा सप्तशतीचा पाठ केला पाहिजे। ह्या शाकंभरी नवरात्रामध्ये जेवढे दुर्गा पाठ होतील तेवढे चांगले आहेत। संकल्पयुक्त पाठ केले तर तुमची एखादी समस्या नक्की सुटेल, मनोवांछित एखादी जी काही कामना असेल, मनोकामना ती पण पूर्ण होईल। तरी तुम्हाला काही अनुभव आले असतील तर आम्हाला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।